आणि मी माझ्या बहिणीला चांगली ओळखतो. मला माहितीये की तू हे सगळं मिस केलं असणार. कामापासून दूर राहील ती माझी बहीण कसली, बरोबर ना? करेक्ट. खरं दादा, ही केबिन, ही माझी जागा, हे सगळं मी खरंच खूप मिस केलं. खरं सांगू का दादा, मी ना कामाशिवाय राहू शकत नाही. काम म्हणजे माझ्यासाठी लाईफ आहे आणि मी माझ्या या लाईफ शिवाय कशी राहिले माझं मला माहिती आहे. अगं ते बाबा बाबा ते काय रे, शांत का झालंस? काही सांगायला आला होतास का? नाही ऍक्च्युली बाबांना बोलवायला आलो होतो. माझ्या केबिन मध्ये? हा, आता सध्या मी पुन्हा ऑफिस जॉईन केलं ना तर मी इकडे तुझ्याच केबिन मध्ये बसत होतो. ओ, तरी सगळं बदललेलं दिसतंय. हा म्हणजे थोडे बदल केले मी, पण तू आता परत आलेली आहेस ना, तर तू तुझ्या मनाप्रमाणे केबिन लावून घे. मी ताबडतोब माझं सामान हलवायला सांगतो. तुला हवी तशी केबिन लावून घे पुन्हा. आय एम सो सॉरी टू इंटरप्ट, पण बाबा तिकडे कॉन्फरन्स रूम मध्ये सगळे वाट बघतात आपली. कसली मीटिंग आहे? ते नवीन. आपण असं करूया, आपण आधी मीटिंग अटेंड करू आणि मग दोघं जण परत येऊन भैरवीला अपडेट करू. चालेल ना? हो, का नाही. प्लीज कॅरी ऑन. प्लीज चला. तुला हवी तशी केबिन लावून घ्या. हो हो हो. केबिन? ही केबिन वाटते. हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय सई. माझा मुलगा, माझी फॅमिली, हे सगळं माझ्यापासून हिरावून घेतलं तरी पोट नाही भरलं तुझं अजून. म्हणून आता माझी कंपनीतली पोझिशन पण हिरावून घ्यायला निघालीयस. तुला तर ना मी आई 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 काय झालं? अगं काय नाही, थोडीशी सुई लागली. बघू. बापरे, सुई टोचली आहे तुम्हाला? हो, अगं काही नाही झालं एवढं. काय नाही झालं? काय रक्त येत आहे? तुम्ही थांबा, मी हळद घेऊन येते. अगं बस, काही नाही बघ. चोखलं ना की झालं. काही नाही, हलगर्जीपणा नको करूयात. मी आलीच लगेच. आई, आई बस इथे. किती विचार करणार आहे सगळ्यांचा. फक्त मी एकटीच नाही विचार करत, आपण सगळेच एकमेकांचा विचार करतो ना, म्हणून आनंदी असतो. आई, काय झालं?